एकांकिका 18 वर्षाखालील प्रौढांची एक एकांकिका आहे. कृपया आपले मोबाईल बंद ठेवावे, कारण जनरली बीपी पाहताना कोणाला डिस्टर्बन्स आवडत नाही. एकांकिका 18 वर्षाखालील प्रौढांची एक एकांकिका आहे. कृपया आपले मोबाईल बंद ठेवावे, कारण जनरली बीपी पाहताना कोणाला डिस्टर्बन्स आवडत नाही. शोध लावायला मी दुर्बीण समोरच्या बिल्डिंग वर रोखली आणि तिथे काय दिसलं काही कळलं नाही रे. तिकडे स्त्री पुरुषांची एकत्र व्यायामशाळा आहे. मिळून दिसलं ते फळ मिळते फळ. मग उगाच बाबांना संशय घेतला काय असं करू नये. देवाने आपलं मन चांगला विचार करण्यासाठी, चांगलं बघण्यासाठी आणि कान चांगलं ऐकण्यासाठी दिले. शिवाय बाबा म्हणतात बस बस हो ना. मग माझ्या बाबांनी माझ्यापासून लपवलं का? व्यायाम ही चांगलीच गोष्ट आहे ना. मग लपवलं का? आहे ते शास्त्रीय कारण. सब्जेक्टिव्ह नाही, ऑब्जेक्टिव्ह तरी आहे नाही. हा यार म्हणजे बघ ना, घरात एखादं काम निघालं की लगेच म्हणतात कुठे चाललीस, मोठी होतेस, कामं करायला शिक. आणि हेच जर आपापसात काही सिक्रेट बोलायचं असेल, काय असतं मोठ्या माणसांमध्ये दुडपुडायला, चलता खाली खेळायला. हो यार, हे मला पण अनुभव आलाय. चुप काहीतरी बोलत असतात, मी आलो की विषय चेंज. पण मला ना या बालकरीतच काहीतरी झोल वाटतो. आता माझे बाबा संध्याकाळवर येत असतात आणि सोमन काका पण काय बघतात काय माहित नाही. त्या दिवशी सोमन काकांनी बाबांना विचारलं काय करते डोंगर साजरे का. डोंगर
आता काय करायचं? हे काय का टेन्शन घेतेस? आणि काही झालं तर? काय नाही. आता काय करायचं? का टेन्शन घेतेस? आणि काही झालं तर? काय नाही होणार. तुला काय? मुलांना काय फरक पडतो? ही मुलगी कोण आहे? दादाची मैत्रीण आहे. बऱ्याचदा येते घरी, पण आईला नाही आवडत. हा काय करायला का क्लास सक्सेस झाली का? नाही. मग हे ना बिल स्कूलचे काय अरे बिल नाही रे बिल बिलाबद्दल मला सांगतोय तुला आजकाल नव्हती प्रोटेक्शन फी. काय करायला गेला बाबा तू रडलीस नाही लपलं. ये ये अगं ये. तू ना रडलीस. तू ओळखतेस ना? हो. विचारायचं ते वेळा काय आई मारेल मला. काय रे विज्ञान? अरे, तू कुठे आला? आता दरवाजा उघडा होता ना सवयीप्रमाणे बसलो. ठीक आहे भाई. विज्ञान तू ह्याला वय देतोस. ती निवेदन घातलेला. विज्ञान मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. हे काय काय हे तुम्ही आपल्याच असंच बोलता. अपेक्षा बिपेक्षा मोठ्या माणसांसारख्या सोडत नाही. आणि काही झालं तर? मला माहितीच आहे बिल्स की बिल्स दे. ए, आपण विज्ञान का बोलायला? अरे, काय करायला गेला का? ठीक आहे. आता काय करायचं? का टेन्शन घेतेस? आणि काही झालं तर? काय नाही होणार. तुला काय? मुलांना काय फरक पडतो? क्लास सक्सेस झाली का? नाही. मग हे ना मला सांगतोय तुला आजकाल नव्हती प्रोटेक्शन फी. तू रडलीस नाही लपलं. ये ये अगं ये. तू ना रडलीस. माझं सॉलिड आहे. कोण आहे? फीस प्रोटेक्शन बिटेक्शन एकदम फोन घेऊन बसतो. हे विशू, काय होतं ते सांग ना. हे अरे म्हणजे टीचर म्हणजे म्हणजे सेक्स एक्सप्लेन. फिमेल. तुम्ही डी डिव्हिजन मधले काय लिहिता? हा गप्प बसा. वाहतुकी नको मला. तू सांग रे. अरे तेच सांगतो ना सेक्स सेक्स कृती. मी सांगितलं होतं हे बनवू नका. तू का नाही काय? हा? काय करणार? आता आलायस ना? तर मग सांग ना. टीचर कोण या चालू नको तरी नकरेस. मार खाशी ना? हा. हा. पिंकी. हा. यासाठी खूप अभ्यास करावा लागतो. हे डिव्हिजनचा नाही आमचा. तारखेल काय म्हणतात ना हो 21 अपेक्षित. डिव्हिजन मध्ये पुस्तकी किडे हे बस. हे बाबा ही असली पुस्तकं काय करायला? विज्ञान
विशू, ही असली पुस्तकं वाक्य पूर्ण कर. विशूला सांगत होतास ही असली पुस्तकं. यार तू पण ना ते ही अशी घाणेरडी पुस्तकं वाचायची नसतात. तू का वाचणार? दोघं वाचेल. हा. विज्ञान, तुला काही म्हणत नाहीये? हा? वाटलं पाहिजे. हो बघ ना. बघ ना काय, घर तुझं आहे ना? हो. मग उभा राहा. हा. आणि सांग त्यांना. हा. की आधी मला द्या. आधी काय लागते? मला असं काही वाचणं नाही आवडत. तू का बसलाय तिथे? वही देऊन झाली? हो मौज. चल बाबा निघतो. ए, चालला बघ. बस. ही अशी पुस्तक आहेत ना? सी, मला असं काही वाचायचं नाहीये. ह्यातलं एखादं चित्रांचं पुस्तक असेल तर ते. मला चित्रकला. मी पुस्तक पाहणार आहे, वाचणार आहे का? हा, हे. तुझ्याकडे खूप मस्त मस्त पुस्तक आहेत ना? हो माझ्या आजोबांसारखी. अरे, आजोबा. अशी नाही. त्यांच्याकडे खूप चांगली चांगली पुस्तकं होती. त्यांना पुस्तकाचं नाव सांगितल्यावर ना ते लगेच लेखकाचं नाव सांगायचे. पण यार लेखक कोणी असतो? गोष्ट ऐकत असते. विशू, तू एखाद्या लायब्ररीचा ग्रंथ वाचायला हवा होतास. हा पण असली बघ म्हणले काय. अरे तेच आहे. अरे ते नाहीये. अरे तेच आहे. अरे ते नाहीये. मी सांगतोय ना. ते बघ. ए विशू, हा सोडा म्हणजे कोणाला किती वांगू घुमट मनुका. आंबा. अजून काय? मी काय म्हणतो आणि हे वाचनाची म्हणजे बरोबर आहे ना. म्हणजे मला उगाचच वाटतंय की आपण काहीतरी चुकीचं करतो. हाच तर प्रॉब्लेम आहे. ऍक्च्युली कसं असतं माहितीये, जगात कोणाचंच आई बाबा आपल्या मुलाला बसवून टीचर बिचर म्हणजे कुठे आमच्या इथे टीचर आता हा वर्षानुवर्ष चालत असलेला सरळ सोपा नियम आहे. अरे पण असणारच. सरळ आणि सोपी गोष्ट तुम्हाला कळणारच नाही ना. ए डिव्हिजन मधले ही गोष्ट शिकवायची नसून आपण शिकायची गोष्ट आहे. आता मला तुम्हीच सांगा, जगात पहिल्यांदा जरा डिस्चार्ज केला त्याला कोणी शिकायला होता? आई बाबांना कोणी शिकायला होतं? अरे आजोबा बाबांना. आई बाबांना हे समजतं की ही गोष्ट आहे ना आपण स्वतःहून
शिकावी. हा तरी काही मला म्हणाली आता मोठी होतीस तू प्रत्येक गोष्टीत मदत करायला आई बाबा नाही येणार. अच्छा. अरे आम्ही म्हणत काय प्राण्यांमध्ये पण असं असतं. आणि जिराफ पाय करायला शिकवतो. जिराफ की कंगारू माकडे ना माकड ते झाडावर चढायला शिकवतं. पिल्लाला पोटाकडे धरू. एक मिनिट हा. तिथं छोटा प्राणी बसलाय आणि त्याच्या आई बाबा त्याला ढिचक ढिचक शिकवत आहे. पाहिलं नाही मी. मी पाहिलंय तू बघितलंस? डिस्कवरीवर मी सुद्धा बाबाला हेच विचारलं होतं. डिस्कवरी बघताना 2 सिंह हेच करत होते. बाबा हे काय चाललंय? बाबा म्हणाले बाळ या सिंहाला बरं नाहीये ना म्हणून सिंहीण त्याला पाठीवर टाकून घेऊन चालले. मग काय झालं? कारण सोपं आहे. तुम्ही लहान आहात. म्हणजे तुम्हाला अजून अनुभव नाहीये. कसलाच काय ती झोळी दे. अरे प्रेमाने विद्यार्थ्यात रात्रीच्या बंधत ना. होय. हा बिलकुल चूक. त्यात कोणीच बोलत नाही. चला बाहेर, चला बाहेर. म्हणजे बीपी. ब्लड प्रेशर खरंच ती विकत बसलाय हा. सांगतो बीपी आणि म्हणतो ब्लूफिल. तेरा की बीएफ आहे का बीपी? म्हणजे डिचाय डिचाय. एक मिनिट डिचाय घे. चल लावू ला बस.
हा लाव ना. अरे तुला घर कोणाचं आहे? मला मला वाटतं ही 3 सीडी असणार ज्याच्यासाठी दादा रात्रभर अभ्यास करतात. चला या विष्णूला गंडावल्या घरी चालतो. नळ उघडला तर डोळ्यासमोर ती आंघोळ दिसली. अरे आपलं ठीक आहे रे, आपलं काहीच ठीक नाहीये. अरे पण त्या सात्विकाचं काय, तिच्या अंगातली बांधणार केवढा आघात झाला असेल माहिती. हो अरे त्या दिवशी तिने एक नॉनव्हेज जोक ऐकला, तो 2 दिवस बोलत नव्हती कोणाशी. सरदारजी नेऊन एक सरदारजी असतो ना, तो बिळात राहत असतो. सात्विका आली नाही अजून, मग झोल आहे काय. अरे
झोल आहे झोल आहे. काय कसला झोल? अरे तिने तिच्या आई बाबांना नाही नाही अगदी म्हणून सांगितलं असेल तर. अरे हे नाही, नाही, चल, चल. हे पण असू पण शकतं. अरे एक काय ते ठरवाले काय सांगता येत नाही का तिची आई देवळातल्या देवासमोर बसून जुन्या पिक्चरच्या आईसारखी चोर चोराने घंटा पडवत होती. देवा माझ्या प्रश्नांची उत्तरं दे देवा देवा. आता दोन सात्विका, हे सात्विका सात्विका घरी काय सांगितलंस? घरी नाही रे तिच्या घरी कोणी आपापसात बोलतं. सात्विका देवाला काय सांगितलंस? सात्विका, अगं असं घरी सगळं सांगायचं नसतं. मी बाबांना विचारलं. हे माझं पोट फुटले. अगं, माझ्या घरी मी अजून चॉकलेटचा बाजू ऐकते असं वाटतं. बीपी दाखवण्यावर टॉकीज म्हणायला काय विचारलंस बाबांना? हेच, की आपण देवळात कशासाठी जातो? बाबा काय म्हणाले? बाबा म्हणाले, बाळ, आपण जेव्हा अंघोळ करतो तेव्हा फक्त शरीराने स्वच्छ होतो. बाबा पण मनाला लागलेल्या वाईट गोष्टींचा मळ जर धुवून टाकायचा असेल तर आपल्याला फक्त देवळातच गेलं पाहिजे. आंघोळ असू दे, असू दे. आणि या स्तोत्रामध्ये फक्त साबण येते की फक्त साबण. साबण आणि म्हणून मला असं वाटतं की आजपर्यंत बीपीची सीडी म्हणाय काही सुचत नाही. एक सीडी बघायची आणि डोळे बंद करून श्लोक म्हणायचा. सगळ्यांना श्लोक येतात. हो मग चला बघूया सीडी. खायला मग अरे त्यापेक्षा पीएस तू घेऊ ना. हा बघ्या हा हा लाव लाव सीडी लाव. फार फार तर काय होईल मनाच्या गाभाऱ्यात वासनेचं वाद उठेल इतकंच ना. या रात्रीचं धर्मबिंदू बाबाचं नाटक एकमेव नाटक ज्याचे 4 प्रयोग झाले. लाव लाव इतका विचार कसला करतोय? अरे सीडी कशा ठेवले ते आठवत. भारतीय तरुणाची आध्यात्मिक गरज. अरे अभ्यास हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे. लोकं भांडल्यात. तुम्ही खरंच एकत्र बघता? शाळेला काय होत नाही? नाही रे. होय. विश्व एक महत्वाचा प्रश्न. हे सगळं करतात कशासाठी? आणि हे अरे का मत काय होण्यासाठी का
चालेल बाळ असं होतं हो. चल अरे खरं चल, चल. अरे खरं अरे कावळा घरी टाकून जातो काय मोबाईल भाकरीचा तुकडा हे सात्विक का बाळ हॉस्पिटल मधून आणता ऑर्डर द्यावी लागते बाळ होण्यासाठी हा लग्न करावं लागतं अरे तुमच्या आई बाबांनी तुमच्या जन्मासाठी काय केलं नाही काय माझ्या आई बाबांनी माझ्यासाठी महालक्ष्मीला नमस केला आई बाबांना- अरे बाळ होण्यासाठी ढिच्याला दुसरं औषध नाही. आणि विसू तू सांगतो जर का बरोबर असेल तर आई बाबांनी आम्हाला का नाही सांगितलं त्यांना भीती वाटते प्रॅक्टिकलची. चला वेगळं आहे का मी त्याला कळलं की आपल्याला हे माहितीये मग त्यांचा इगो हर्ट होणार शोध घेऊया हा नाही नको मी तर आई बाबाला काही विचारणार नाही उगाच त्याला काही माहित नसेल तर माझ्यामुळे तर उत्तर शोधायला जातो नको अरे हे बय का त्यांचं हिच्या आई बाबांना काम काय पूजा करणं घंटा वाजवणं बाळ. काय? हे लाव. हा काय विज्ञान आहे कोण आहे माझ्यापेक्षा उंच आणि तू सात्विका तू कधी मोठी होणार कॉन्ट्रा हा माझा फेवरेट टीम आहे हा कोण आहे तुझ्या सारखं हे आपण गेम खेळूया तुला नाही खेळायचं हो ए किशोर हे चालेल. किशोर मला खेळायचं मी खेळतोय ना. मला खेळायचं ना काही सांग ना. नाहीये विशू हे चालेल. ए विशू चल चल ताई, आपण खेळूया काय चाललंय तुमचं काय नाही आपण खेळूया ना मी पण शिकते मला क्लासला जायचं विज्ञान आईने चावी दिली नाही आता काय करू हे थांब ना मी पण थांबतो. आपण दोघं मिळून कॉन्ट्रॅक्ट केलं ना. हा विद्यालयात काय म्हणतात? अरे, विज्ञान, हे आहे का? किती
राम मला बापू हळूहळू तिच्यावर शांत सदा सर्वदा तुझे काय करत असं त्या मला अजिबात आवडलेलं नाहीये. विशू आम्ही सगळ्या घरातली मुलं तुझ्यासारखे नाही असभ्य काय काय सभ्य आणि तुम्ही आता हे तुम्हाला ना टीचर कळायला लागले. तुमच्या मनात ना ते वाजायला लागले आणि ते एकदा वाजायला लागलं ना की कोणाचं गणित असतं. कोण म्हणतात ना सगळे सगळे हे पण सगळे तुझे माझे सगळ्यांचेच आई बाबा. अरे शाळेतले शिक्षक रस्त्यावरचा भिकारी पण सगळ्यांच्या मनात ना टीचरचा बेंचो वाचतात. खरं कितक्यात जो मनातल्या मनात त्याच्यावर नाचतो ना तो सभ्य आणि त्याच्या बाहेर ऐकून येतो ना तो असभ्य. बाबू जरा निघतं पाहिलं अगो ट्रकवाला बाबू ट्रकवाला बाबू तिच्या काय म्हणते नाही बोलतो या विषयी. आपले आई बाबा नाही नाही मी ठरवलंय याला तर घरातच नाही घ्यायचं. कोणाविषयी काही काय बोलतो आणि विषयी हा भाग्या बोल ना नेहाताई. व्हायचा गो दादाला विचारलं काय म्हणाला दादा. ए भाग्या नेहाताईला विचारलं काय म्हणाली. हा ए सात्विकाने ते काय बोलणं सोडून दिलं याच्यानं. आठवड्याभराने भेटतोय ना आपण पूर्वीसारखे. हा पूर्वीसारखे नाही म्हणता येणार पण भेटतोय. आठवड्याभराने मोठे झालेले. आठवड्याभर मी काय केलं माहितीये. या आठवड्यापूर्वी ना मी बालगंटू करून खाली खेळणारी मुलं आणि येणार जाणाऱ्या गाड्या बघायचो. पण या आठवड्यात ना मी बाबांसारखी दुर्बीण घेऊन फक्त डोंगर बघत होते. आणि आपल्या शाळेतली नवी टीचर आली ना सॉलिड आहे. अजून मी तिच्या चेहऱ्यापर्यंत पोहोचलोच नाही. ती निधी आपल्या कॉलेजची ती सांगत होती फर्स्ट एक्सपिरियन्स सॉलिड असतो. तिच्या बॉयफ्रेंड बरोबर सगळंच कंटाळा आला या सगळ्याचं. अगं सगळे आत्या सगळी सोडून म्हणून झाली पण ते जातच नाही मला. छोल आहे छोल. आपल्या डोक्यात ना एक किडा वळवळ. मोठी माणसं काय बोलतात त्या प्रश्नाचं उत्तर शोधायला लागलं. मग अंधारात खडी मारता मारता ना विशू भेटतो आणि त्याने दिलेली गाईड बघून आपण शिकायला लागलो. आपल्याला बरोबर लागतोय असं वाटायला लागलं. मग आपण हावरटासारखे वाचत आणि पाहत सुटलो. काहीतरी सॉलिड आणि बाकीच्यांना माहित नाही असं आपल्याला कळतंय असं वाटायचं ना. सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली आपल्याला. अरे जाऊ दे ना मिळाली तर मिळाली नाही मिळाली तर नाही मिळाली. चल ना पिंकी आपण मस्ती करूया ना. चल ना ए अरे नोट बघ आपली वाट बघतायत. अरे बिंदात बघा रडतीये. ए भाग्या बसलाय का उठ ना यार. यार तुम्ही पण ना. शी यार,
काही बोलताना मोबाईल मध्ये रेकॉर्ड करायचं नाही. आपण त्याला समजावलं पाहिजे. नाही तर परत दुसरा कुठला तरी विषू भेटायचा आहे आपण. आणि मग नेहा ताईचं सगळी मी किंवा सात्विक आम्ही नाही होतो. सगळं सांभाळतो. टीचर मला तर फक्त सेक्स पिंकी, तर सेक्स म्हणजे पण हे सगळं एका छोट्या कंसात कसं लिहू? दोन आठवड्यापूर्वी आपण पण असेच होतो. सेक्स म्हणजे काय आपल्याला विचारलं ना की आपण पण मेल आणि फिमेल सांगायचो आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आई बाबांना जाऊन विचारायचो. मग या प्रश्नाचं उत्तर आपण त्यांनाच का नाही विचारलं? अरे हे लागलं का तुला? आणि हे फणकावतील ते विचारलं तर उत्तर देणारच का? आणि ते सांगायला घाबरतात ना, मग आपण का नाही विचारत? अरे विश्वला विचारून एवढे फ्रेंड्स गमावण्यापेक्षा आई बाबांना विचारलं ना तर 2 नवीन फ्रेंड्स मिळतील. बिझी आहात? नाही, आम्हाला एक प्रश्न पडला.